छगन भुजबळांचा आज दौरा सुरू होतोय, नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा। येवल्यात ते जात आहेत, त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होतीये। खरं तर येवल्यामधल्या मराठा समाजानं छगन भुजबळांच्या या पाहणी दौऱ्याला आपला विरोध केलेला आहे, परंतु कुणाचाही विरोध असो, आपण नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार। ज्यांचा विरोध आहे त्यांनी आपल्या शेतांमध्ये मला बोलावू नये। जी मंडळी आपल्या शेतात आपल्याला घेऊन जातील आणि नुकसानीची माहिती देतील, त्यांच्या व्यथा आपण सरकारपर्यंत नक्की पोहोचवू, अशी भूमिका छगन भुजबळांनी स्पष्ट केलेली आहे। येवला हा छगन भुजबळांचा मतदारसंघ आहे आणि त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामधनं त्यांनी या दौऱ्याला सुरुवात केली आहे। गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातलं शाब्दिक वॉर चांगलंच रंगतंय। छगन भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, परंतु ओबीसींचा कोटा कमी करून किंवा ओबीसींच्या कोट्यामधनं मराठ्यांना आरक्षण दिलं जाऊ नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे। मनोज जरांगे यांच्या विरोधात सुद्धा काही गोष्टी आपल्या भाषणामधनं छगन भुजबळांनी मांडल्या आणि त्याचमुळे एक प्रकारे छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे असं चित्र राज्यभरामध्ये उभं राहिलं। मुकुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत। मुकुल, दौऱ्याला सुरुवात झाली आहे, सगळ्यात आधी छगन भुजबळ कुठे जातील, कोणकोणत्या पट्ट्यामध्ये पाहणी करतील? त्यांना दौऱ्याला आता सुरुवात झालेली आहे। सगळ्यात पहिले ते कातरणी या गावामध्ये जाणार आहेत आणि तिथून पुढे सोमखानदेश हे गाव आहे। येवला तालुक्यातले 3 गावं आहेत आणि त्यानंतर निफाड तालुक्यातल्या वेळापूर गावापासून निफाड तालुक्यातल्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। मात्र काही ठिकाणी कार्यकर्ते, मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते आता जमायला सुरुवात झालेली आहे आणि छगन भुजबळ यांच्या विरोधातल्या घोषणा इथे दिल्या जात आहेत। कालपासूनच वातावरण इथे जरा तणावाचं झालेलं होतं। पोलिसांचा बंदोबस्त या ताफ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे। छगन भुजबळ यांच्या कार्यालयाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। आपण बघतोय हा जो ताफा आहे, हा ताफा आता निघालेला आहे पुढच्या बाजूला। विंचूर चौफुलीच्या परिसरामध्ये देखील काही ठिकाणी छगन भुजबळ यांच्या विरोधातल्या घोषणा दिल्या जाण्याची शक्यता आहे आणि रस्त्यामध्ये कुठलाही प्रकार घडू नये यासाठी पोलीस त्यांच्या कार्यालयाबाहेर देखील होते। आणि आता आपण बघतो की ताफ्यामध्ये देखील दरवेळेसचा छगन भुजबळ यांचा दौरा आणि आजचा दौरा, या दोन्ही दौऱ्यामध्ये खूप अंतर आहे, कारण प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये छगन भुजबळ यांचा दौरा सुरू आहे। थोड्याच वेळापूर्वी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली। काही लोकांना वाटते की मी येऊ नये, काही लोकांना वाटते मी यावं, मात्र सरकारी मदतीपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आणि त्यासाठीच आम्ही हा दौरा करत आहोत। एखाद्या गावामध्ये मला विरोध झाला, परंतु तिथलं एखादं शेतकरी मी बघितलं तरी देखील शेतावरून भाताची परीक्षा घेता येते, अशा पद्धतीने मी त्या गावामधला संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेईल, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिलेली आहे। माध्यमांना प्रतिक्रिया देण्याच्या आधी त्यांनी इथल्या काही महसूल कर्मचाऱ्यांशी चर्चा केली, अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि एकूणच काय परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये आहे, बाजूच्या निफाड तालुक्यामध्ये आहे, याची देखील माहिती घेतलेली आहे। पोलिसांनी देखील त्यांना काही सूचना केलेल्या आहेत। सकाळपासूनच वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील त्यांच्या सोबत आहेत। त्यामुळे एकूणच आजचा दौरा हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, तेवढाच तो संवेदनशील देखील आहे। आणखी एक विषय मुकुल, की ज्या गावात प्रामुख्यानं छगन भुजबळांच्या येण्याला विरोध केला गेला, काल रात्री उशिरापर्यंत गावकऱ्यांची चर्चा सुरू होती, बैठक सुरू होती, त्या गावामध्ये पोलिसांनी बंदोबस्त काही ठेवलाय का? तिथे छगन भुजबळ जाणार आहेत का? तिथली परिस्थिती काय असल्याची माहिती मिळतेय? बरोबर आहे। आता हा दौरा सुरू झालेला आहे। कातरणी गाव पहिलं होतं, सोमखानदेश तिथले ग्रामस्थ काल रात्री आणि त्यांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केलेला होता। आपण बघितलं काही लोकांनी त्यांना फोन देखील केलेला होता, त्या ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झालेल्या आहेत। छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे मी तिथपर्यंत जाणार, जर त्या लोकांनी मला तिथे गेल्यानंतर जर विरोध केला तर त्यांची इच्छा नसेल तर मी तिथे थांबणार नाही, मी परत निघून येणार आहे, पुढच्या गावाला जाईल, असं त्यांनी सध्या सामोपचाराची भूमिका घेतलेली आहे। परंतु जसं तू म्हणाली, जिथे तिथे भुजबळ जाणार आहे तिथे मुकुल, काही तांत्रिक अडचणींमुळे आवाज नीट पोहोचत नाहीये, परंतु पोलिसांचा चोख बंदोबस्तामध्ये छगन भुजबळांचा हा पाहणी दौरा सुरू झालेला आहे। या दौऱ्यात काय घडते याची माहिती मुकुल यांच्याकडनं आपण घेत राहू। तुर्तास मुकुल, धन्यवाद या अपडेटबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।